भाजपा आमदार राम शिंदे यांच्या डोक्यात सध्या एकच खटका आहे, रोहित पवारांना पाडायचंय। राम शिंदे यांनी ही भीष्म प्रतिज्ञा काही सहजच केलेली नाही। तब्बल 5 वेळा भाजपचा आमदार राहिलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातून गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार निवडून आले। त्यांनी भाजप आणि राम शिंदे यांचा धुव्वा उडवत मतदारसंघ काबीज केला। निवडणुकीपूर्वी 1.5-2 वर्ष आधी येऊन तयारी करून त्यांनी शिंदेंना तब्बल 43,000 मतांनी मात दिली। राम शिंदे यांचा राग इथे आहे। राजकारणात काल आलेला पोरगा आपला घरी बसतो हे शल्य राम शिंदे यांना बोचत असावे। त्यातूनच त्यांनी ही भीष्म प्रतिज्ञा केलेली दिसत आहे। या पार्श्वभूमीवर पाहू राम शिंदे या प्रतिज्ञेत सक्सेसफुल होऊ शकतात का? अहमदनगर हा तसा काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांचा बालेकिल्ला, पण कर्जत जामखेड मतदारसंघात याच्या उलट चित्र राहिलेले आहे। या मतदारसंघातून सलग 5 वेळा भाजप आमदार निवडून आले आहेत। 2014 मध्ये युती आणि आघाडीने स्वतंत्र नशीब आजमावले। भाजपने पुन्हा राम शिंदेंना तिकीट दिले, तेव्हा 37,000हून अधिक मताधिक्याने ते विजय झालेत। राम शिंदेंना 84,000 मते होती, तर शिवसेनेच्या रमेश खाडे यांनी 46,000 मते मिळवली होती, तर राष्ट्रवादीच्या राजेंद्र फाळके यांनी 46,000 मते मिळवली। काँग्रेसच्या किरण पाटील यांना केवळ 9,000 मते मिळाली। यानंतर सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आणि देवेंद्र फडणवीसांचे खास झालेले राम शिंदे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली। राम शिंदेंचे राजकारण सेट झाले होते। त्यांनी मंत्रिपदाच्या काळात तिथे अनेक कामे केली। 2019च्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी मोठा डाव खेळला। ते कर्जत जामखेड मतदारसंघातून तयारी करू लागले। राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात सरळ लढत झाली। एका अर्थाने मराठा विरुद्ध ओबीसी अशीच ही लढत झाली। 2 वेळेस मराठा वोट बँक फुटल्याचा फायदा राम शिंदे यांना होत होता, पण 2019ला रोहित पवार यांनी मोठी फिल्डिंग लावली होती। त्यामुळे मतविभाजन होईल असा उमेदवारच रिंगणात त्यांनी उतरू दिला नाही। रोहित पवारांना याचा फायदा झाला। त्यांनी तब्बल 1,35,824 मते घेतली, तर राम शिंदेंना 92,477 मते मिळाली। अवघ्या वर्षभरात त्यांनी मंत्री असलेल्या राम शिंदेंचा धुव्वा उडवत मतदारसंघावर काबीज केला। गत 5 वर्षांमध्ये राम शिंदे हे पराभूत होऊनही मागे हटले नाहीत। त्यांना वेळोवेळी पक्षाने वेगवेगळ्या मार्गाने ताकद दिली आहे। राम शिंदे आणि रोहित पवार यांचा संघर्ष हा ग्रामपंचायत, सेवा संस्था, नगरपालिका, बाजार समित्यांमध्ये दिसून आलाय। त्यामुळे या निवडणुकांमध्ये काटेकी टक्कर दिसून आली आहे। मतदारसंघात MIDC होण्यावरून दोघांमध्ये संघर्ष सुरूच आहे। त्यामुळे यंदाही इथून आमदार रोहित पवारांविरुद्ध आमदार राम शिंदे अशी लढत होईल असे दिसते। या दोघांनाही मोठा विरोध कोणाचाही नाही, पण महाविकास आघाडीत काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगितलाय। रोहित पवार यांनी बारामती मतदारसंघातून लढावे आणि हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावे अशी आता स्थानिक काँग्रेस नेते मागणी करू लागलेत। काँग्रेसकडून जिल्हा उपाध्यक्ष कैलाश शेवाळे हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केली आहे। तर राम शिंदे विधान परिषदेचे आमदार असल्याने मराठा उमेदवाराचा शोध सुरू केल्याचे बोलले जाते। राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक अंबादास पिसाळ हे भाजपाकडून उमेदवारी मागत आहेत। त्यांनी मतदारसंघाचा दौराही सुरू केलाय। ते सध्या जिल्हा बँकेचे संचालक आहेत। जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभासद ते राहिले असल्याने त्यांची ताकद आहे। विखे पितापुत्र आणि राम शिंदे यांच्यातील सख्य जगजाहीर आहे। त्यामुळे या निवडणुकीत विखे फॅक्टर महत्त्वाचा राहील। मागील निवडणुकीत रोहित पवारांना अजित पवार यांची मोठी साथ होती। कर्जतमध्ये अजित पवार यांच्या निगडीत अंबालिका खासगी साखर कारखाना आहे। अजितदादांनी मागणारे कार्यकर्तेही या मतदारसंघात आहेत। आता ही ताकद भाजपच्या उमेदवाराला मिळू शकणार आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी अजित पवारांना हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली नाही। विधानसभेला रोहित पवार यांना झटका देऊन लोकसभेच्या पराभवाचा हिशोब चुकता करायचे अजितदादांच्या डोक्यात नक्कीच असणार आहे। एकूणच ही गणिते बघितल्यास कर्जत जामखेड मतदारसंघात यंदाही तगडी फाईट होण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।